शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ही उपासना प्रभूच्या हाती देऊया, प्रार्थना करूया. धन्यवादित परमेश्वरा, आम्ही तुझे उपकार मानतो. तू आम्हाला या नवीन वर्षाचा आशीर्वाद दिलेला आहेस. या पहिल्या रविवारी तुझी उपासना करण्यासाठी तू आम्हाला एकत्र आणलेला आहेस. या तुझ्या दयेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आजची उपासना सत्यानं आत्म्यानं करावी यासाठी तू आमचं सहाय्य कर. आम्हाला तुझ्या सानिध्याचा अनुभव येऊ दे. आम्ही तुझी आराधना करत असताना तुला सर्वस्व अर्पण करावं, मनापासून तुझी स्तुती करावी यासाठी आमच्या मनाची तयारी कर. आणि बापा, तू ज्यावेळेस आमच्याशी बोलशील त्यावेळी आम्ही तुझं ऐकावं, मनापासून ऐकावं. आम्ही त्यातून बोध घ्यावा आणि त्यानुसार आमचं आचरण सुधारावं, म्हणून तू आमचं सहाय्य कर. आजची सर्व उपासना आशीर्वादित कर. प्रार्थना येशू आमचा तरणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, प्रभूचे उपकार स्तुती करूया, गीतं गाऊया. प्रीती निकाळजे प्रभूच्या स्तुतिगीतांमध्ये आपलं पुढारीपण करते. तिच्याबरोबर आपण प्रभूची स्तुती करूया. तू आज आम्हाला स्पर्श कर. पवित्र आत्मा आमची पकड घे. तुझ्या अभिषेकाने आम्हाला तू भर. हालेलुया. हे येशू नासरी, आज जुंबश तू कर. हो येशू नासरी, आज जुंबश तू भर दे सामर्थ्य से.
हालेलुया, प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला सर्व मान, महिमा आणि गौरव. यावेळेस आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करूया आणि परमेश्वराला म्हणूया की पित्या, आज तू माझ्याशी बोल. पुन्हा एक वार आज तू मला आकार दे. बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. वचन तेरा दिखा दे, उस पर चलना सिखा दे. वचन तेरा दिखा दे, उस पर चलना सिखा दे. बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. परमेश्वर, आज जर माझ्यामध्ये काही कमी असेल तर पित्या आज ती कमी तू पूर्ण कर. एजोबाने माझा पापमय काढ, मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईल. पित्या, आज ते पश्चातापाचं अंतःकरण तू आम्हाला दे. दाऊद के जैसे तेरी स्तुति मैं करता हूँ. दाऊद के जैसे तेरी स्तुति मैं करता हूँ. लेकिन मेरे प्रभु, पाप में गिरता हूँ. लेकिन मेरे प्रभु, पाप में गिरता हूँ. बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. परमेश्वर, आमची मदत कर की आम्ही आमचे मार्ग तुझ्या पुढे सरळ करावे. प्रभू परमेश्वर, तो खरेपणाचा आत्मा आज तू आमच्यामध्ये घाल. आमचं पुनरुज्जीवन तू कर. हालेलुया. जीवन की सारी खुशी यीशु ने मुझको दी. जीवन की सारी खुशी यीशु ने मुझको दी. लेकिन मेरे प्रभु,
प्रीती, या सुंदर गीतांमध्ये तू आमचं पुढारी पण केलंस, प्रभूची आराधना करण्यामध्ये आमचं सहाय्य केलंस, तुझे मनपूर्वक आभार. यावेळी प्रभूचं वचन वाचूया. आज प्रभूचं वचन आपल्यासाठी वाचतायत औंध पुणे येथून मिसेस एलिझाबेथ घाटगे. देवाला धन्यवाद. आज आपण प्रत्येक शुभवर्तमान यामधून 4था अध्याय 1 ते 11 ही वचने वाचणार आहोत. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून त्याने आत्म्याने त्याला अरण्यात नेले. मग त्याने 40 दिवस व 40 रात्री उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगे असा शास्त्रलेख आहे. मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करेल आणि तुझा पाय तोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. येशूने त्याला म्हटले, आणखी असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. पुढे सैतानाने त्याला एक अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्याचे वैभव दाखवले आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. मग सैतान त्याला सोडून गेला आणि पहा, देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले. वाचलेली वचने देव आप सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. धन्यवाद. एलिझाबेथ ताई, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारी पण केलं, आपला बहुमूल्य वेळ दिलात, आपले मनपूर्वक आभार. आता आणखीन एक गीत ऐकूया नवीन वर्षाचं. उपासना संगीत अभियान उपासना संगीतातली गाणी पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करते. आतापर्यंत आम्ही 25 गाणी रेकॉर्ड करून ती यूट्यूबवर आणली सुद्धा आहेत. पुढची 10 गाणी रेकॉर्ड देखील झालेली आहेत आणि लवकरच पुढच्या रविवारपासून ती आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. उद्देश हा आहे की विसरत चाललेली गाणी आमच्या स्मरणात यावीत. आमच्या दररोजच्या कौटुंबिक उपासनेमध्ये आम्ही उपासना संगीतामधलं एक गीत अवश्य गातो. ते गीत जर आम्हाला माहीत नसलं तर मात्र मग आम्ही या यूट्यूबवरील गाण्याचा उपयोग करतो, त्याच्याबरोबर आम्ही गातो. आपणही असा उपयोग करून घ्या. आज अर्थात हे नवीन वर्षाचं गीत आपल्या परिचयाचं असेल असं वाटतं. की काल तरुवर नूतन कलिका फुलली. माहिती आहे ना? काय हरकत नाही, नसेल माहीत तरी देखील तुम्हाला या ग्रुपबरोबर गाता येईल. तशाच दृष्टीने या गाण्यांचं रेकॉर्डिंग केलेलं आहे. यामध्ये फार म्युझिक नाही, केवळ हार्मोनियम, तबला किंवा कीबोर्डचा ऑर्गन वापरून या गाण्यांचं रेकॉर्डिंग जसं चर्चमध्ये आपण गातो त्या पद्धतीने केलेलं आहे. फक्त आपण ताला सुरात गाता यावं म्हणून तबला आणि हार्मोनियमचा उपयोग करतो. तर चला नवीन वर्षाचं हे गीत गाऊया, प्रभूची उपकार स्तुती करूया. रसे तब थबली
प्यारी दिसली, प्रभु करी तरी ती रमली, प्रभु करी तरी ती रमली. ही सुधा या मुधा भांडिनानी चांगली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. ही असे खरोखर अपुली, ही असे खरोखर अपुली, ईश्वरे आपणा विधली, ईश्वरे आपणा विधली. चिंतुनी त्यामली वाणी चांदणे हली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. ही दिसे रसे थबथबली, ही दिसे रसे थबथबली, पाहता वाट हो कसली, पाहता वाट हो कसली. माधुरी या खरी ज्ञान जोन जागली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. प्रियजन हो, या गीतामध्ये तुम्हाला आशीर्वाद मिळाला आहे ही आशा आहे. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया आणि उपासना संगीतामधूनच हे गीत गाऊया. आपण उपासना संगीतामधून 13 नंबरचं गीत गाऊया, सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. आणि ही गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, वंदू त्या देवाला आता आम्ही. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, दूत सर्व गाती पवित्र पवित्र, दूत सर्व गाती पवित्र पवित्र, नित्यची पवित्र वंदिते ते. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, पवित्रच कृत्ये सर्व त्याची होती, पवित्रच कृत्ये सर्व त्याची होती. मानव जगती निर्मितैसे, सृष्टी सर्व गाती पवित्र
प्रभूला. पतितच आम्ही प्रार्थितो तुझला. पतितच आम्ही प्रार्थितो तुझला. शुद्धता आम्हाला द्यावी देवा. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. शुद्ध जे असती त्याशी तू भेटशी. शुद्ध जे असती त्याशी तू भेटशी. म्हणून तुझशी मागतो हे सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. वंदू त्या देवाला आता आम्ही सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. आपण आपलं दान प्रभूला सादर करूया. प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, कारण आजचा दिवस तू आम्हाला दिलास. तू आमचा सांभाळ केलास. आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी तू पुरवल्यास. तू आमची काळजी घेतलीस. आम्हाला आरोग्य दिलंस. आम्हाला सुरक्षित ठेवलंस. आणि या नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी तुझी आराधना करण्यासाठी, स्तुती करण्यासाठी प्रभू ही सुंदर संधी तू आम्हाला दिली आहेस. त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. प्रभू, तुझ्या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर. हे दान आशीर्वादित कर आणि या दानाचा उपयोग तुझं नाव अधिकाने अधिक लोकांना गाजवण्यासाठी, तुझ्या मंडळीची आध्यात्मिक वाढ होण्यासाठी, अनुग्रहा प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदाला त्याच्या आध्यात्मिक जीवनामध्ये तुझी कृपा, तुझा आशीर्वाद हा प्राप्त व्हावा, यासाठी प्रभू या दानाचा उपयोग तू कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. जे आम्हाला नियमित दान पाठवतात त्यांच्यासाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो. त्या कुटुंबावर तू आशीर्वाद पाठव, त्यांची तू काळजी घे आणि प्रभू त्यांची प्रत्येक गरज तू पूर्ण कर. आता आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. प्रभू, आम्हाला आमच्या बुद्धीनं तुझ्या वचनाचा उलगडा होत नाही. आम्ही प्रार्थना करतो, तुझ्या वचनाचा अर्थ समजण्यासाठी तू आमचे आध्यात्मिक नेत्र उघड. तुझ्या वचनातील जो खजिना आहे तो आम्हाला दृष्टीस पडावा. तुझ्या वचनाद्वारे आम्हाला ज्ञान मिळावं, मार्गदर्शन मिळावं, यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. प्रियजनो, वेळ झाली आहे प्रभूचा संदेश ऐकण्याची. चला आपण प्रभूच्या स्वाधीन होऊया. देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणतायत. शालोम. कसे आहात आपण सर्व? गेल्या काही दिवसांमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्ष या सर्व सोहळ्यामध्ये आपण सर्व अतिशय मग्न असाल, त्याचा आनंद आपण घेतला असाल आणि आपल्या सर्वांना प्रभूनं अतिशय आशीर्वादित केला असेल, हा मला विश्वास आहे. आणि या नवीन वर्षाच्या 2024च्या पहिल्या रविवारी आपण त्याच्या भक्तीसाठी, आपण आपल्या जिवंत परमेश्वराच्या भक्तीसाठी एकत्र येऊ शकलो, ही परमेश्वराची फार मोठी कृपा आहे, नाही का? आपण कोणीही अशी बढाई मारू शकणार नाही
की मी स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या शक्तीनं, सामर्थ्यानं या नवीन वर्षामध्ये आलो आहे. माझ्याकडं खूप पैसा आहे, माझ्याकडं खूप मोठा अधिकार आहे, माझ्याकडं भरपूर प्रॉपर्टी आहे, त्यामुळं हे नवीन वर्ष मी पाहू शकलो. नाही, आम्ही कोणी अशी बढाई मारू शकणार नाही. ही केवळ आणि केवळ देवाची कृपा आहे. परंतु जगामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांचा याच्यावर विश्वास नाही आहे की ही देवाची कृपा आहे. आम्ही जे विश्वासणारे प्रभू येशूला ओळखतो, आम्हाला याची जाणीव आहे, आम्हाला याचा विश्वास आहे, आम्हाला याची खात्री आहे की केवळ देवाच्या दयेमुळं आणि कृपेमुळं हे नवीन वर्ष आम्ही पाहू शकलो. आणि म्हणून या नवीन वर्षामध्ये आपण मनापासून देवाची स्तुती करू शकतो आहे ना. आपण देवाचे आभार मानू शकतो. आपण अत्यंत नम्रपणे प्रभूसमोर येतो आणि प्रभूला वंदन करतो, त्याला नमन करतो, त्याची स्तुती करतो, त्याची आराधना करतो. कारण आम्हाला माहीत आहे की आमच्या जिवंत परमेश्वराच्या दयेमुळं आणि कृपेमुळं हे नवीन वर्ष आम्हाला पाहता आलं. गेल्या संपूर्ण वर्षामध्ये कदाचित आमचे प्रियजन आम्हाला सोडून गेले आहेत. अनेक आमच्या जवळचे लोक कदाचित हे नवीन वर्ष पाहू शकले नाही. परंतु देवानं तुमच्यावर आणि माझ्यावरही कृपा केली. आम्ही काही चांगले आहोत, आम्ही फार पवित्र आहोत, आम्ही काही विशेष आहोत म्हणून नाही. केवळ एकच गोष्ट की आम्ही त्याचे लेकरं आहोत. त्यानं आमच्यावर दया केली आणि म्हणून हे नवीन वर्ष आपण पाहू शकलो. तुम्ही म्हणाल जगामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांनी हे नवीन वर्ष पाहिलं. होय, त्यांनासुद्धा ह्याची जाणीव नाही आहे की देवाची ही कृपा आहे. देवाच्या दयेमुळं हे नवीन वर्ष त्यांना पाहायला मिळालं आहे. हे त्यांना माहीत नाही आहे. तुम्हाला आणि मला याची जाणीव आहे आणि म्हणून आपण देवाचे आभार मानतो, आपण देवाची स्तुती करतो. बरोबर. डिसेंबरच्या सुरुवातीला आणि मला असं वाटतं ख्रिसमस, नाताळच्या वेळेला सुद्धा मी हा प्रश्न पुन्हा आणि पुन्हा अनेकांना विचारला, तुम्हाला विचारला की या नाताळाच्या दिवसामध्ये, या ख्रिसमसच्या दिवसामध्ये, या ख्रिस्त जन्मदिनाच्या सोहळ्यामध्ये तुम्ही असं काय वेगळं करणार आहात? हो, तुम्ही चर्चमध्ये जाल, तुम्ही आराधना कराल, तुम्ही घरामध्ये फराळ कराल, तुम्ही नवीन कपडे कराल, तुम्ही अनेक कार्यक्रम कराल. परंतु ख्रिसमस साजरा करत असताना, ख्रिस्त जन्मदिन हा सोहळा साजरा करत असताना तुम्ही असं काय वेगळं कराल की ज्यामुळे ज्यांना अद्याप माहीत नाही की ख्रिसमस का पाळला जातो, त्यांना हे समजेल की 25 डिसेंबर नाताळ हा केवळ ख्रिस्ती लोकांचा सण नाही आहे. हा सर्वांसाठी आहे. संपूर्ण जगासाठी देवानं आपला पुत्र दिला आहे. कारण देवानं जगावर एवढी प्रीती केली. त्याने केवळ ख्रिस्ती लोकांवर प्रीती नाही केली, त्याने केवळ यहुदी लोकांवर प्रीती नाही केली, त्याने केवळ पवित्र लोकांवर प्रीती नाही केली, त्याने संपूर्ण जगावर, ज्याच्यामध्ये सर्व लोकांचा समावेश आहे, ज्याच्यामध्ये दुष्ट लोक आहेत, पातकी लोक आहेत, दारुडे आहेत, खुनी आहेत, सर्व आहेत, त्या सर्वांवर देवानं प्रीती केली आणि त्या सर्वांसाठी आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त देवाने देऊन टाकला. आणि ही आनंदाची बातमी आम्हाला ख्रिसमसच्या दिवसामध्ये विशेष गाजवायची आहे. ख्रिसमस आम्ही साजरा करतो तो केवळ आपल्यापुरतं, आपल्या कुटुंबापुरतं, आपल्या मंडळीपुरतं साजरा करतो. पण आम्हाला बाहेर पडायचं आहे. मंडळीच्या बाहेर जाऊन आमच्या परिचितांमध्ये, आमच्या नातेवाईकांमध्ये, आमच्या शेजाऱ्यांमध्ये ज्यांना ख्रिसमस माहीत नाही, ख्रिस्त जन्मदिन म्हणजे काय याचा अर्थ त्यांना माहीत नाही. व अनेक जणांना माहीत आहे की जगात ख्रिसमस साजरा केला जातो. ख्रिस्ती लोकांपेक्षा इतर लोक जास्त ख्रिसमस साजरा करतात अलीकडं. ते ख्रिसमस ट्री लावतात, ते विशेष प्रकारचं जेवण करतात आणि आनंद करतात. पण त्यांना अद्याप माहीतच नाही की येशू ख्रिस्त हा त्यांचा तारणारा म्हणून जन्माला आहे आणि त्या तारणाऱ्याची त्यांना ओळख नाही आहे. आणि ती जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर देवानं सोपवलेली आहे. आणि या दिवसामध्ये आपण विशेष रीतीनं त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. मागं आपण ऐकलं की आम्हाला रेस्क्यू फाउंडेशनच्या मुलींकडे जाता आलं, ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख नाही आहे. पण आम्हाला ही संधी मिळाली की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाची घोषणा त्यांच्यासमोर केली. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी जन्मला, त्यांच्यासाठी वधस्तंभावर गेला, त्यांच्यासाठी मरण पावला, त्यांच्यासाठी पुन्हा उठला. ही आनंदाची बातमी आम्ही त्यांना देऊ शकलो आणि आम्ही प्रभूचे मनापासून उपकार मानतो की अशा प्रकारे देवानं आम्हाला ही उत्तम संधी दिली आहे. मी अनेक ठिकाणी जातो आणि हा प्रश्न विचारतो की ख्रिसमसमध्ये आपण अनेक गोष्टी करतो, त्यापैकी एक असतं कॅरल सिंगिंग. आपण काय कॅरल सिंगिंग करतो? तुम्ही म्हणता नाताळाचा आनंद आपण इतरांना देतो. येशू ख्रिस्त जन्माला याची बातमी तुम्ही देता. कोणाला देता? ज्यांना माहिती आहे आधीच. ख्रिस्ती लोकांकडे आपण जातो, ज्यांना माहिती आहे येशू ख्रिस्त जन्माला.
येशू ख्रिस्त कशाला जन्माला हे पण त्यांना माहिती आहे. आपण पुन्हा आणि पुन्हा दरवर्षी त्यांच्याकडेच जातो आणि त्यांच्यामध्येच हा आनंद साजरा करतो. गरज याची आहे की आम्हाला बाहेर जायला पाहिजे. ज्यांना माहीत नाही की येशू ख्रिस्त का जन्मला, त्यांच्याकडे जाऊन आपल्याला ही बातमी द्यायची आहे. आणि मला खूप आनंद वाटतो की आमच्या सोसायटीमध्ये आम्ही ख्रिसमस कॅरल्सचा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि त्या कार्यक्रमासाठी ब्रदर किशोर हिवाळे आणि त्यांचा ग्रुप पीटर गायकवाड हे सर्व त्या ठिकाणी आले होते. आणि त्यांनी अतिशय सुंदर मराठी गीतं, ख्रिसमसची गीतं, कॅरल्स सादर केली. आणि सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये सर्व लोकांना ऐकू जाईल अशा प्रकारे आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला. आमच्या सोसायटीमध्ये 10 ख्रिस्ती फॅमिली आहेत, पण त्यापैकी कोणीही आलं नाही. फक्त शिरीन आशिष मस्के आणि त्यांचा परिवार, त्यांचे मुलं स्वरित आणि आरोही हे एकच कुटुंब आमच्याबरोबर होतं. आणि आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवली. आम्ही त्यांना केक दिला आणि आम्ही त्यांना ख्रिस्त जन्माचा आनंद कसा आहे, आम्हाला का हा आनंद मिळालेला आहे, तुम्हालासुद्धा हा आनंद मिळू शकतो, याविषयी आम्ही अत्यंत स्पष्टपणे त्यांना सांगू शकलो. कॅरल सिंगिंग ही फार चांगली कल्पना आहे. पण कॅरल सिंगिंग आम्ही कोणासाठी करायला पाहिजे? ज्यांना अद्याप येशू ख्रिस्ताची माहिती नाही आहे त्यांच्यासाठी. ख्रिस्ती घरामध्येच केवळ कॅरल सिंगिंग करून चालणार नाही. आम्हाला बाहेर जायला हवं आणि आम्हाला इतरांना येशू ख्रिस्ताच्या जन्माची घोषणा करायला पाहिजे. तर मला खूप आनंद वाटतो की या दिवसामध्ये आम्हाला अशा प्रकारे संधी मिळाली. या ख्रिसमसला आम्ही पुण्यामध्ये नव्हतो. आमचे जावई गेरशोम बेन राव यांच्या आईवडिलांच्या घरी जबलपूरला लनर्ड थिओलॉजिकल कॉलेज या ठिकाणी आम्ही आमचा ख्रिसमस सेलिब्रेट केला. आणि मला असं वाटतं मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये मी त्याविषयी सांगितलं आहे. इनफॅक्ट माझ्या मागच्या रविवारचा संदेश हा मी जबलपूरमध्ये लनार्ड थिओलॉजिकल कॉलेजच्या गेस्ट हाऊसमधून मी रेकॉर्ड केला होता. आणि मला खूप आनंद वाटला की ज्या ठिकाणी माझ्या वडिलांनी थिओलॉजीचं शिक्षण घेतलं, बीडीचं शिक्षण घेतलं, ज्यावेळेस आम्ही लहान लहान मुलं होतो त्या ठिकाणी जाऊन अशा प्रकारे प्रभूची सेवा करण्याची संधी मला मिळाली. प्रभूनं आमच्या प्रवासामध्ये आमचं सहाय्य केलं, आम्हाला आरोग्य दिलं आणि मोठा आशीर्वाद आम्हाला दिला. त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. 31 डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आणि फार मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जग 31 डिसेंबरचा दिवस साजरा करतं. 31 डिसेंबरची रात्र ही खास असते नाही का, त्या दिवशी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. आमच्या जीवनामध्ये 31 डिसेंबर महत्त्वाचा आहे कारण तो दिवस आमचा लग्नाचा वाढदिवस आहे. आणि म्हणून 31 डिसेंबर आम्ही नेहमीच सेलिब्रेट करतो. 31 डिसेंबरला पास्टर विशाल राऊत जे येवलेवाडी या ठिकाणी सेवा करतात, त्यांच्या चर्चचा एल्ड्रोई मिनिस्ट्रीज या सेवा कार्यातून 1 वर्षापासून ही एक मंडळी त्यांनी सुरू केलेली आहे, भक्ती सुरू केलेली आहे. आणि त्या भक्तीमध्ये सुखसागर नगर कोंडवा या ठिकाणी प्रभूचं वचन सांगण्यासाठी पास्टर विशाल राऊत यांनी मला आमंत्रित केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि अतिशय सुंदर ही भक्ती झाली. या ठिकाणी अनेक जण जे आहेत, जे सभासद आहेत, जे या भक्तीमध्ये भाग घेतात, ते इतर विश्वासातले आहेत. त्यांनी प्रभूचा स्वीकार केला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेतलेला आहे. आणि या मंडळीला पास्टर विशाल राऊत आणि त्यांची पत्नी प्रीती हे पुढारी पण करतात, त्यांना मार्गदर्शन करतात. आणि त्या ठिकाणी प्रभूच्या वचनाची सेवा करण्यासाठी मला संधी मिळाली, याचा मला खूप आनंद वाटतो. आणि त्याबद्दल मी पास्टर विशाल यांचा आभारी आहे. भक्ती संपल्यानंतर अनेक लोक मला येऊन भेटले आणि अनेकांनी प्रार्थनेची विनंती केली आणि त्यांच्याबरोबर मला प्रार्थनेमध्ये वेळ घालवता आला. आणि मी प्रभूला धन्यवाद देतो की अशा प्रकारे 31 डिसेंबरच्या रात्री प्रभूची आराधना करण्यामध्ये, प्रभूच्या लोकांची सेवा करण्यामध्ये प्रभूने मला संधी दिली, माझा उपयोग त्याने करून घेतला. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. 1 जानेवारीला नवीन वर्षाच्या उपासनेसाठी यावेळेस मी सेंट मेरीज चर्च कॅम्प या ठिकाणी गेलो होतो. आणि अतिशय आशीर्वादित ही भक्ती झाली. ब्रदर मिलिंद नोएल यांनी या भक्तीचं पुढारी पण केलं. आणि अतिशय सुंदर रीतीनं प्रभूची आराधना करण्यामध्ये आम्ही वेळ घालवला. आणि त्यानंतर चर्च सुटल्यानंतर मला ब्रदर सनी पाटोळे भेटले. त्या गोष्टीचा मला अतिशय आनंद वाटला. खूप वर्षांनी त्यांची भेट झाली.
प्रभूचा हा अत्यंत महान सेवक, लिखाणाच्या द्वारे प्रचंड सेवा त्यांनी महाराष्ट्रामध्ये केलेली आहे, मंडळीची सेवा केलेली आहे. आणि त्यांची भेट झाली, त्यांच्याबरोबर थोडा वेळ बोलता आलं, त्याबद्दल मला अतिशय आनंद वाटला. 2 जानेवारीला ब्रदर सुरेंद्र मोहिते यांनी मला त्यांच्या घरी आमंत्रण दिलं होतं. त्यांच्या घरामध्ये 2 जानेवारीला दरवर्षी प्रार्थना असते. नवीन वर्षाची सुरुवात त्यांच्या घरातील प्रार्थनेने केली जाते आणि त्यासाठी विशेष रीतीनं ख्रिस्ती योग प्रार्थना मंडळ ही जी संघटना आहे त्या संघटनेचे सर्व सभासद त्या ठिकाणी उपस्थित असतात. आणि मला खूप आनंद वाटला की अतिशय सुंदर भक्ती त्या ठिकाणी झाली. ही जी संपूर्ण भक्ती आहे ती ब्रदर पराग खंडागळे यांनी चालवली आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं त्यांनी अतिशय सुंदर ही भक्ती चालवली. मला खूप आनंद वाटला, मला खूप आशीर्वाद मिळाला. आणि मी त्यांना सांगितलं की मी जरी संदेश दिला नाही तरी चालेल, इतकी सुंदर ही भक्ती झाली आहे. आणि ब्रदर सुरेंद्र मोहिते, त्यांची पत्नी स्वाती यांनी अतिशय सुंदर आम्हा सर्वांचं स्वागत केलं. आम्हा सर्वांसाठी फार सुंदर भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती आणि अतिशय सुंदर सहभागिता आम्हाला मिळाली. आणि प्रत्येक वर्षी अशा प्रकारे एकत्र येऊन वर्षाच्या कार्यक्रमाची सुरुवात ख्रिस्ती योग प्रार्थना मंडळ करतं याचा मला अतिशय आनंद वाटला. ब्रदर सुरेंद्र मोहिते यांनी हे सांगितलं की त्यांचे वडील आणि माझे वडील फार चांगले मित्र होते. गुरुवार पेठेमध्ये कुटेनोचा वाडा आहे, त्या ठिकाणी अनेक ख्रिस्ती कुटुंब राहायची आणि माझे पप्पा त्यांच्या पप्पांना त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी नेहमी जात असत, याची आठवण त्यांनी मला करून दिली आणि मला खूप आनंद वाटला. आणि त्यांनी हे एक सांगितलं की माझ्या पप्पांच्या मित्रांचा मुलगा आज माझ्या घरी आला, याचा मला आनंद आहे. आणि मला खूप बरं वाटलं. पहा, आपल्या आईवडिलांचे जे नातेसंबंध असतात, स्नेह असतात, कधीकधी त्यामध्ये खंड पडतो. ते नातेसंबंध पुढे टिकत नाहीत पुष्कळदा. माझे पप्पा आणि विठ्ठल तुपे आणि त्यांचे मोठे भाऊ अण्णा तुपे, आम्ही त्यांना म्हणायचो, आमचे अत्यंत कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. ते आमच्याकडे यायचे, आम्ही त्यांच्याकडे जायचो. परंतु हे दोन्ही भाऊ गेल्यानंतर आमचे संबंध आता पूर्वीसारखे राहिले नाही. आणि मला कधी कधी वाईट वाटतं की आमच्या पप्पांचे ज्यांच्याबरोबर इतके चांगले संबंध होते, परंतु आज तेवढे चांगले संबंध आमच्यामध्ये राहिलेले नाही आहेत. आणि अनेक कुटुंबामध्ये होतं नाही का. माझ्या पप्पांचे जे मित्र होते, माझ्या पप्पांचे जे जवळचे होते, कदाचित त्यांच्यापैकी अनेकांना मी ओळखतसुद्धा नाही. त्यांची मुलं कोण आहेत हे मला माहीत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं फार महत्त्वाचं आहे की आम्ही आपल्या आईवडिलांचे सुद्धा जे नातेसंबंध असतील, मित्रमंडळी असतील, त्यांच्याशी सुद्धा आपले संबंध आपण टिकवून धरायला पाहिजेत. मला असं वाटतं हा फार मोठा ठेवा आपल्यासाठी आहे आणि म्हणून तो आपण ठेवा जपून ठेवायला पाहिजे. मला असं वाटतं गेले 2 आठवडे आपण आपला प्रभूची प्रार्थना हा जो अभ्यास चालू केला होता तो थांबवला होता. कारण ख्रिसमस, न्यू इयर या संबंधी काही विशेष संदेश आपण ऐकत होतो. परंतु पुन्हा एकदा आपल्या अभ्यासाकडे आपण वळूया. प्रभूची प्रार्थना या विषयावर आपण मनन करत आहोत, अभ्यास करत आहोत. आणि मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 9 पासून पुढे जो शास्त्रभाग आहे तो आपण आज पुन्हा एकदा वाचूया. मत्तय 6:9. यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड. वचन 13. आणि आम्हास परीक्षित आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडीव. या वचनावर आज आपण मनन करणार आहोत. परंतु अर्थातच जो शास्त्रभाग आपल्यासाठी वाचण्यात आला, मत्तेकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय 1 ते 11 ही वचनं आपल्यासाठी वाचण्यात आली. आणि सिस्टर एलिझाबेथ घाडगे यांचा मी आभारी आहे. त्यांनी आपल्यासाठी हा शास्त्रभाग वाचला. त्या नेहमीच आमच्यासाठी प्रार्थना करतात. त्याबद्दल मी त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा अत्यंत आभारी आहे. इंग्रजीमध्ये डॉक्टर सामा थॉमस ज्या कतारमध्ये असतात, त्यांनी प्रभूच्या वचनाचं वाचन आपल्यासाठी केलं. त्यांचाही मी आभारी आहे.
मागच्या रविवारी मराठीमध्ये सिस्टर अनघा ओहोळ यांनी शास्त्र वाचन केलं आणि इंग्रजीमध्ये सिस्टर फिओना पंडित ज्या कॅनडामध्ये असतात त्यांनी शास्त्र वाचन केलं. या दोन्ही बहिणींचा मी अतिशय आभारी आहे त्यांच्या सहभागाबद्दल. माझी इच्छा आहे की तुमच्यापैकी अनेकांनी भाग घ्यावा, वाचन करावं, गाणी गावी, वेगवेगळ्या प्रकारे ज्या प्रकारे तुम्हाला प्रभूनं दान दिलं असेल त्या दानाचा उपयोग या भक्तीमध्ये आपण करावा, ही माझी मनापासून इच्छा आहे. प्रत्येक रविवारी या भक्तीचं नियोजन करणं, ती भक्ती चालवणं, त्यानंतर त्याच्यावर जे काही सोपस्कार आहेत ते करून ते अपलोड करणं आणि ही लिंक आपल्यासाठी उपलब्ध करणं, ही फार मोठी जबाबदारी माझे बंधू पीटर गायकवाड हे सांभाळतात. त्यांचं मोठं समर्पण यासाठी आहे. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. प्रभूच्या प्रार्थनेमध्ये प्रभूनं आम्हाला हे शिकवलं, आम्ही अशा प्रकारे प्रार्थना करावी की आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडीव. ही प्रार्थना आपण देवाला करतो. म्हणजे आपण देवाला असं सांगतो की मला परीक्षेत आणू नको. त्याचा अर्थ असा आहे की देव आम्हाला परीक्षेत आणतो? नाही. इंग्रजीमध्ये आपण जेव्हा प्रभूची प्रार्थना करतो त्यावेळेस आपण असं म्हणतो, लीड अस नॉट इन टू टेम्पटेशन, म्हणजे मोह हा शब्द इंग्रजीमध्ये वापरला आहे. मराठीमध्ये मात्र परीक्षा हा शब्द वापरला आहे. ग्रीक शब्दाचा अर्थ हाच आहे, परीक्षा. मोहामध्ये नाही परंतु परीक्षेमध्ये. तर या ठिकाणी प्रार्थना करत असताना आपण असं म्हणतो की परीक्षेत आणू नको, तर आम्हाला वाईटापासून सोडू. परीक्षेमध्ये जाणं ठीक आहे, परंतु परीक्षेमध्ये जात असताना आम्हाला आमचं संरक्षण करण्याची गरज आहे. त्या परीक्षेमध्ये आम्ही नापास होऊन चालणार नाही. आणि परीक्षेमधून जाणं, सैतानावर विजय मिळवणं, हे आम्ही कसं काय करू शकतो? आणि म्हणून आजचा शास्त्रभाग जो वाचण्यात आला त्याकडे आपल्याला जायला हवं. मत्तेकृ शुभवर्तमानाचा 4 अध्याय 1 ते 11 या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा, अरण्यात येशूची परीक्षा असं त्याचं टायटल आहे. तर त्याकडे आपण वळूया आणि त्यामधून येशूची परीक्षा कशी झाली आणि त्यामध्ये तो कसा विजय झाला ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. पहिलं वचन, तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. परीक्षा घेणारा कोण होता? आता सैतान आहे. परंतु त्या परीक्षेमध्ये घेऊन कोण गेला? पवित्र आत्मा त्याला घेऊन गेला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये त्याच्या सेवेच्या सुरुवातीला प्रारंभीच त्याला या परीक्षेमधून जावं लागलं. पवित्र आत्म्याने त्याला परीक्षेत का नेलं? त्या परीक्षेचा काय त्याला फायदा झाला? परीक्षेचा अनुभव काय होता? याविषयी आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. परंतु सैतानानं परीक्षा घ्यावी म्हणून पवित्र आत्मा घेऊन गेला. परंतु आम्ही पुष्कळदा परीक्षेमध्ये अपयशी ठरतो आणि म्हणून कदाचित प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला हे सावध केले की प्रार्थना करा की तुम्ही परीक्षेत जाऊ नये. आम्ही अशक्त आहोत, आम्ही दुबळे आहोत, आम्ही मोहाला बळी पडतो आणि म्हणून त्या मोहाला आम्ही बळी पडू नये म्हणून त्या परीक्षेमध्ये आम्हाला जाण्याची वेळच येऊ नये अशा प्रकारे आपण प्रार्थना करण्याची गरज आहे. पहा, ज्या व्यक्तीला पैशाचा मोह आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर प्रचंड मोठं पैशाचा मोह निर्माण झाला तर कदाचित तो आपल्या विश्वासापासून, आपल्या समर्पणापासून सुद्धा दूर जाऊ शकतो. आणि म्हणून त्याला कदाचित ही प्रार्थना करावी लागेल, प्रभू मला त्या परीक्षेत नेऊ नकोस. त्या मोहामध्ये कदाचित माझा बळी पडेल, माझा नाश होईल आणि म्हणून मला त्या मोहामध्ये जाऊ देऊ नकोस. यासाठी आपण प्रार्थना करू शकतो, नाही का? मला असं वाटतं विशेषतः देवाच्या सेवकांनी ही प्रार्थना करण्याची गरज आहे. कारण आज अनेक देवाचे सेवक पैशाच्या मागे लागलेत. अधिक आणि अधिक पैसा कसा मिळेल, अधिक प्रॉपर्टी कशी मिळेल, याच्या मागं आज देवाचे सेवक लागले आहेत आणि आपले सिद्धांत ते विसरायला लागलेत. प्रभूचं त्यांचं प्रेम कमी झालेलं आहे कारण ते पैशाच्या मागे लागले आहेत आणि त्यांना कदाचित ही प्रार्थना करायची गरज आहे, प्रभू मला परीक्षेत आणू नकोस. मला माहीत आहे मी ह्या मोहाला बळी पडणार आहे, म्हणून मला तू वाचव. अशा प्रकारची प्रार्थना त्यांना करावी लागेल. मला माहीत नाही तुमच्या जीवनामध्ये काय समस्या आहे, परंतु तुम्हाला सुद्धा ही प्रार्थना करावी लागेल, प्रभू मला ह्या परीक्षेत आणू नको. सत्तेचा, संपत्तीचा, अधिकाराचा, मालमत्तेचा मोह
आमच्यापैकी अनेकांना होतो आणि आम्ही प्रभूच्या विश्वासापासून दूर जाऊ शकतो. आणि म्हणून आम्हाला प्रार्थना करावी लागेल, प्रभू मला त्या परीक्षेत आणू नकोस. प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली तेव्हा त्यानं त्या परीक्षेला कसं तोंड दिलं हे आपण मत्तई शुभवर्तमानाच्या 4थ्या अध्यायामध्ये पाहतो. 2रं वचन, मग त्याने 40 दिवस व 40 रात्र उपवास केला, त्यानंतर त्याला भूक लागली. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली त्यावेळेस त्याची परिस्थिती काय होती, त्याची मनस्थिती काय होती हे समजून घेण्यासाठी हे वचन आम्हाला सांगतं की तो 40 दिवस त्याने 40 रात्र उपवास करत होता. तो तुमच्यासारखा माझ्यासारखाच मानव होता. हो, तो देह होता, परंतु जेव्हा तो देहामध्ये होता त्यावेळेस तो पूर्णपणे मानवसुद्धा होता आणि त्याला भूक लागली होती. त्याच्यासाठी अत्यंत नाजूक क्षण होता तो. ही कसोटीची वेळ होती. त्याला प्रचंड मोठी भूक लागली असणार आणि त्यावेळेस परीक्षक म्हणजे सैतान त्याच्याकडे येतो आणि त्याला म्हणतो, तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. सैतान आमच्याकडे जेव्हा येतो ना तेव्हा अत्यंत नाजूक प्रसंगी तो आमच्यावर हल्ला करतो. आम्ही कोणत्या गोष्टीमध्ये दुर्बळ आहोत, अशक्त आहोत, त्या बाबतीमध्ये तो आमच्यावर हल्ला करतो. मग ती गोष्ट पैशाची असेल, अधिकाराची असेल, एकमेकांबरोबरच्या संबंधांची असेल, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्हा प्रत्येकांना ह्या गोष्टीतून जावं लागतं आणि आम्हाला माहीत आहे की कधी आम्ही अत्यंत नाजूक स्थितीमध्ये आहोत ज्यावेळेस आमच्यावर हल्ला होऊ शकतो. प्रभू येशू ख्रिस्त अत्यंत अशक्त होता, दुर्बळ झाला होता, भुकेला होता. त्यावेळेस सैतानाने त्याच्यावर हल्ला केला आणि त्यानं सांगितलं, या धोंड्यांच्या भाकरी कर. आणि सैतान आमच्यासाठी तेच करतो. आमच्यावर जेव्हा तो परीक्षा आणतो त्यावेळेस आम्ही अत्यंत दुर्बळ असताना नेमक्या त्याच बाबतीमध्ये तो आमच्यावर मोह आणतो. प्रभू येशू ख्रिस्तानं कशा प्रकारे त्या परीक्षेला तोंड दिलं? 4थं वचन, परंतु प्रभू येशू त्याला उत्तर दिलं की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. सैतानाने पहिला मोह आणला. या परीक्षेमधला पहिला हल्ला तो शारीरिक गरजेसंबंधी होता आणि प्रभू येशू ख्रिस्तानं शारीरिक दृष्टीने उत्तर नाही दिलं, आध्यात्मिक उत्तर दिलं. मनुष्य भाकरीने नाही तर देवाच्या वचनाने वाचेल हा शास्त्रलेख आहे. देवाच्या वचनातून त्या परीक्षेला त्याने उत्तर दिलं आणि आज तुम्हाला आणि मला ते करावं लागेल. आम्ही शारीरिकदृष्ट्या आमच्या बुद्धीनं उत्तर देऊन नाही चालणार. आम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हवं आहे आणि त्यासाठी देवाच्या वचनाचं ज्ञान आम्हाला असणं आवश्यक आहे. देवाच्या वचनाचा अभ्यास आम्हाला करावा लागेल. 31 डिसेंबरला मी पुणा फेथ कम्युनिटीचे पास्टर राजू थॉमस यांचा संदेश ऐकत होतो आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली की आज आम्हा प्रत्येकांना देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याची गरज आहे. आम्हाला असं वाटतं की ज्यांना संदेश द्यायचा आहे, ज्यांना सेवा करायची आहे, जे पूर्णवेळ सेवक आहेत, पाळक आहेत, पुढारी आहेत, त्यांनीच फक्त देवाच्या वचनाचा अभ्यास करायचा आणि दुसऱ्यांना शिकवायचं नाही. आम्हा प्रत्येकाला देवानं त्याचे शिष्य निवडलेलं आहे, त्याचे साक्षीदार म्हणून निवडलेलं आहे आणि म्हणून आम्हाला साक्षीदार होण्यासाठी देवाच्या वचनाचा आम्ही अभ्यास करणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून मंडळीमध्ये प्रत्येकाला देवाच्या वचनाचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर जेव्हा शारीरिक मोह आला तेव्हा त्याने देवाच्या वचनातून उत्तर दिलं आणि त्या वचनामध्ये त्याने काय सांगितलं? मनुष्य केवळ भाकरीने नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आज आम्हाला जगण्यासाठी शारीरिक अन्न महत्त्वाचं आहे, परंतु त्यापेक्षाही आम्हाला आध्यात्मिक जगण्यासाठी देवाच्या वचनाची गरज आहे. आज आम्हाला वचनामध्ये तयार होण्याची गरज आहे. वचनावर आम्ही अवलंबून राहण्याची गरज आहे. ज्यावेळेस आमच्यावर संकट येतात, ज्यावेळेस आमच्यावर परीक्षा येतात, त्यावेळेस देवाच्या वचनाद्वारेच त्या परीक्षेमधून आम्हाला पुढे जाता येईल, आम्हाला पास होता येईल, आम्हाला यशस्वी होता येईल. दुसरा प्रश्न सैतानाने काय केला? 5वं वचन, मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करेल आणि तुझा पाय धोंड्यांवर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील. सैतानानं पहिला जो प्रश्न केला
त्यावेळेला त्याने शारीरिक गोष्टीच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्तावर हल्ला केला. त्याचं शारीरिक दुर्बलता समजून घेऊन त्या क्षेत्रामध्ये त्याने हल्ला केला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने उत्तर काय दिलं? देवाच्या वचनातून. तर सैतान अत्यंत धूर्त आहे. त्याने काय केलं? त्यानं आता वचनातूनच हल्ला केला. शास्त्राच्या वचनाचा उपयोग सैतान करू शकतो. केवळ देवच करतो असं नाही, परंतु सैतान सुद्धा देवाच्या वचनाचा विपर्यास करून त्याचा गैरफायदा घेतो हे आपल्याला माहीत आहे. अगदी पहिल्या मानवापासून त्याची सुरुवात झाली. हवेला सैतानाने असं विचारलं, देव असं बोलला आहे का? देवाचं हे वचन आहे का? आणि त्या वचनाची भेसळ त्याने केली. त्या वचनाचा गोंधळ हवेच्या जीवनामध्ये, हवेच्या मनामध्ये निर्माण केला आणि त्यामधून तिच्याकडून पाप घडलं. आणि सैतान आज देवाच्या वचनाचा उपयोगसुद्धा आम्हाला देवापासून, देवाच्या सत्यापासून दूर नेण्यासाठी करू शकतो. आणि म्हणून आज संपूर्ण जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळापासून ते आजपर्यंत अनेक खोटे संदेश ते आपल्याला आढळतात. इनफॅक्ट जुन्या करारामध्ये सुद्धा आपण पाहतो खोटे संदेश ते होते आणि आज सुद्धा खोटे संदेश ते आहेत. एका रात्रीत पाळक होणारे आहेत. अचानक ते म्हणतात की मला दृष्टांत झाला. कसल्याही प्रकारचं ट्रेनिंग नाही, कसल्याही प्रकारची तयारी नाही आणि फक्त असं म्हणायचं की पवित्र आत्मा मला सांगत आहे. आणि अशा प्रकारे ज्यांचा अभ्यास नाही, ज्यांचं समर्पण नाही, ज्यांचं कुठल्याही प्रकारे प्रशिक्षण नाही, ते अनेक प्रकारच्या चुकीच्या शिक्षणामध्ये जातात आणि मंडळीला, देवाच्या लोकांना खऱ्या सत्यापासून दूर नेतात, खोट्या शिक्षणामध्ये घेऊन जातात. ही परिस्थिती आज आहे. आणि म्हणून आम्हाला देवाच्या वचनाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. सर्वसाधारण सभासदांनी सुद्धा देवाच्या वचनाचा अभ्यास करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण सैतान आज देवाच्या वचनाचा सुद्धा उपयोग देवाच्या लोकांना फसवण्यासाठी करत आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला त्यासाठी इशारा देण्यात आलेला आहे की आम्ही सावध असायला हवं. होय, परीक्षा येईल आणि परीक्षा देवाच्या वचनाद्वारे सुद्धा येईल. पण आम्हाला जर सत्य माहीत असेल तर आम्हाला त्या वचनाद्वारेच त्याचं उत्तर देता येईल. प्रभू येशू ख्रिस्तानं वचनाद्वारेच त्याला उत्तर दिलं. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला? येशूने त्याला म्हटले, आणखी असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. परमेश्वराची परीक्षा आपण पाहू नये. आपण मानवाची परीक्षा पाहू शकतो, परंतु देवाची परीक्षा आपण पाहू नये. प्रभू येशू ख्रिस्तानं सैतानाला याची आठवण करून दिली. वचनामध्ये हे सुद्धा सांगितलं आहे की तू परमेश्वराची परीक्षा पाहू नको. याचा अर्थ काय? प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी हे सांगत आहे, मी देव आहे, माझी परीक्षा पाहू नकोस. सैतान येशूची सुद्धा परीक्षा पाहण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर तुमचं आणि माझं काय? तो आमची सुद्धा परीक्षा पाहिल. आणि म्हणून आम्हाला देवाच्या वचनामध्ये राहण्याची गरज आहे. देवाच्या वचनाद्वारेच आम्हाला या परीक्षेमधून पास होता येईल. होय, आम्ही प्रार्थना करू शकतो की प्रभू मला परीक्षेत आणू नको. पण जेव्हा आमच्यावर परीक्षा येते त्यावेळेस त्या परीक्षेमधून जाण्यासाठी देव आम्हाला त्याची कृपा पुरवतो. आमच्यावर किती संकट आले, किती परीक्षा आल्या, तरीसुद्धा आम्हाला घाबरण्याचं कारण नाही. कारण देव आम्हाला शक्ती पुरवेल, देव आम्हाला ज्ञान देईल, देव आम्हाला मार्गदर्शन करेल आणि त्या परीक्षेमधून आपण पार जाऊ. आणि मग शेवटला प्रश्न सैतानाने काय केला? पुढे सैतानाने त्याला अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्याचे वैभव दाखवले आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव याला नमन कर आणि केवळ त्याचीच उपासना कर. सैतानानं येशू समोर जो मोह आणला, जी परीक्षा आणली, त्याच्यामध्ये त्याला एक आमिष दाखवलं की हे सगळं जग मी तुला देणार आहे. देवाला आपण अशा प्रकारे मोहात टाकू शकतो का? हे जग देवानंच निर्माण केलेलं आहे. सैतानाचा पहिल्यापासून प्रयत्न काय आहे की देवाचं गौरव मला मिळावं, लोकांनी देवाऐवजी माझी भक्ती करावी, मला नमन करावं, हा पहिल्यापासून त्याचा प्रयत्न. आणि म्हणून पहिल्या मानवाला त्याने फसवलं आणि सैतान आजपर्यंत तेच करत आहे. तो आम्हाला यासाठी फसवतो की आम्ही त्याला नमन करावं. आणि आज अनेक लोक अशा प्रकारे या परीक्षेमध्ये फसत आहेत. या जगातील मोह, या जगातील सत्ता, अधिकार, मालमत्ता याच्या मागे लोक लागले आहेत. अनेक ख्रिस्ती विश्वासणारे, अनेक ख्रिस्ती पुढारी, अनेक पाळक
हे आज सत्तेच्या, संपत्तीच्या, अधिकाराच्या मागे लागलेत आणि सैतानाला ते नमन करत आहेत. ज्यावेळेस आम्ही संपत्तीच्या आणि सत्तेच्या मागे लागतो त्यावेळेस आम्ही देवाला नमन नाही करत, आम्ही सैतानाला नमन करत आहोत. होय, आम्ही सैतानाला नमन केलं तर सैतान आम्हाला अनेक गोष्टी देऊ शकतो. त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला ते सांगितलं, तुम्हाला फक्त नमन कर, हे सगळंच वैभव आहे, सगळं जगाचं वैभव मी तुला देईन. आणि सैतान ते करू शकतो. आज तुम्हाला आणि मला सुद्धा सैतान याच मोहात पाडायचा प्रयत्न करतो. हीच परीक्षा आज तुमच्यावर आणि माझ्यावर येते की तू मला फक्त नमन कर, मग मी तुला अधिकार देईन, मी तुला प्रॉपर्टी देईन, मी तुला हे देईन, मी तुला ते देईन. आणि अनेक विश्वासणारे आज सैतानाच्या मागे लागून त्या मोहाला बळी पडत आहेत. त्या परीक्षेमध्ये ते अपयशी ठरत आहेत. त्यांना हे माहीत नाही की ते सैतानाला नमन करत आहेत. होय, ते प्रेज द लॉर्ड हालेलुया म्हणत असतील, पण त्यांच्या जीवनाद्वारे ते सैतानाला नमन करत आहेत हे संपूर्ण जगाला दिसत आहे. पेत्राच्या पत्रामध्ये मंडळीला लिहित असताना पेत्राचं पहिले पत्राचा पहिला अध्याय, त्यामध्ये पेत्रा असं म्हणतो, पेत्राचं पहिले पत्र पहिला अध्याय आणि 6 वचन, त्याविषयी तुम्ही उल्हास करता, तरी तुम्ही आता थोडा वेळ भाग पडले तसे निरनिराळ्या परीक्षांमुळे दुःख सोसले, यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असे जे तुमच्या विश्वासाच्या परीक्षेत उतरणे, ते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान यास कारणीभूत व्हावे. परीक्षा येतील, पण त्याचा परिणाम काय व्हायला पाहिजे? परीक्षेत उतरणे हे येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान यास कारणीभूत व्हावे. होय, परीक्षा येईल, पण त्यामध्ये आम्हाला विजय व्हावा लागेल. ज्या प्रकारे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त परीक्षेमध्ये गेला, पण त्यामध्ये तो विजय झाला. आम्ही प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू परीक्षा येऊ देऊ नको, पण जेव्हा परीक्षा येईल त्यावेळेस त्या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी आम्हाला प्रभूला मदत मागायला पाहिजे, प्रभूचं सहाय्य आपण मागायला हवं. प्रभूच्या प्रार्थनेमध्ये आपण हे नेहमी प्रार्थना करतो, आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. होय, आम्ही प्रार्थना करायलाच हवी की परीक्षेत आणू नको, पण त्याच वेळेस आपण हे सुद्धा म्हणायला पाहिजे की प्रभू, जर परीक्षा आली तर त्या परीक्षेमधून पास होण्यासाठी तुझी कृपा तुम्हाला पुरव, आणि वाईटापासून, सैतानापासून मला सोडव. ही प्रार्थना आम्हाला करावी लागेल. आम्ही प्रार्थना रोजच करतो, आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. इंग्रजीमध्ये इव्हिल वन म्हटलेलं, म्हणजे सैतानापासून आम्हाला सोडव. आणि आज आम्हा सर्वांनाच या प्रार्थनेची खूप गरज आहे. होय, परीक्षा आमच्यावर येतात, पण त्या परीक्षेमधून तो आम्हाला पार ने, अशी प्रार्थना आम्हाला करायला हवी. वाईटापासून, सैतानापासून आमचा बचाव कर, ही प्रार्थना आम्हाला करायला हवी. आणि प्रभू आम्हाला त्याची कृपा पुरव. पौलाची साक्ष ही होती की तो अनेक परीक्षांमधून गेला. पेत्राची साक्ष ही होती, पेत्र तर पहिल्यांदा परीक्षेमध्ये नापास झाला. कदाचित त्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला वॉर्निंग दिली होती, तू परीक्षेत येऊ नको म्हणून प्रार्थना कर, कारण तू जर परीक्षेमध्ये आलास तर तुझं पतन होणार आहे. होय, परंतु त्यानंतर त्यानं पश्चाताप केला आणि त्यामधून तो बाहेर आला, तो प्रभूमध्ये पुढे गेला. आज तुम्हाला आणि मला सुद्धा आमच्या जीवनामध्ये परीक्षा येतील, आम्ही त्यामध्ये कदाचित आमचं त्यामध्ये पतन होईल, पण आम्हाला पुन्हा उभं राहायला हवं, पुन्हा प्रभूमध्ये आम्हाला पुढं जायला हवं. आणि प्रभूसाठी आम्हाला विजयी जीवन जगण्याची गरज आहे. प्रभू तुमचं आणि माझं या नवीन वर्षामध्ये सहाय्य करो. या नवीन वर्षामध्ये प्रभूसाठी विजयी जीवन जगण्यासाठी, त्याच्यासाठी साक्ष देणारं जीवन जगण्यासाठी प्रभू आम्हा प्रत्येकांचं सहाय्य करो, ही माझी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना आहे. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझ्या उपस्थितीमध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. या नवीन वर्षामध्ये पहिल्या रविवारी तुझी भक्ती करण्यासाठी प्रभू तू आम्हाला तुझी कृपा पुरवलीस, त्याबद्दल आम्ही उपकार मानतो. जे वचन आज आमच्याकडे आलं आहे प्रभुदेवा, त्या प्रकारे आम्ही प्रार्थना करतो की आम्हाला परीक्षेत आणू नकोस, परंतु जेव्हा परीक्षा येतात त्यावेळेस त्यामधून निभावण्यासाठी प्रभू तुझी कृपा तू आम्हाला पुरव, ही आम्ही तुला विनंती करतो. तू आम्हाला वाईटापासून राख, सैतानाच्या हल्ल्यांपासून आमचा बचाव कर, आम्हाला सुरक्षित ठेव. आणि हे नवीन वर्ष
आम्हा सर्वांसाठी अत्यंत आशीर्वादाचं वर्ष होऊ दे, विजयाचं वर्ष होऊ दे, तुझ्या कृपेचं वर्ष होऊ दे, तुझ्या आशीर्वादांचं वर्ष होऊ दे, तुझ्या साक्षीचं वर्ष होऊ दे, ही आमची प्रार्थना आहे. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, प्रभू आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी कृपा, शांती, आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आज तू त्यांना आशीर्वादित कर, त्यांची तू भेट घे, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्यांच्या जीवनाद्वारे तू गौरवला जा. येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांच्या बरोबर राहा, आमचं संरक्षण कर, आम्हाला तू विजयी कर आणि तुझी साक्ष देण्यासाठी प्रत्येकांना तू संधी दे. आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो, म्हणतो आहे, आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद देवा पदात प्रियजन हो, आजची उपासना कशी वाटली? आशीर्वाद मिळाला? आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना या उपासनेची लिंक पाठवताय ना? आपले अभिप्राय मात्र आम्हाला कळवा. चला, आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.